ठाणे महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम 15 डिसेंबर रोजी जाहीर झाला असून 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत अर्ज स्वीकारणार असल्याचं जाहीर केलं. मात्र निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना पालिकेनं नेमणूक केलेले निवडणूक निर्णय अधिकारीच कार्यालयात सापडत नसल्याचं वास्तव समोर आलंय. निवडणुकीसाठी आधीच अपुरा कालावधी असताना निवडणूक कार्यालयात अधिकारी कर्मचारी उपलब्धच नसल्याच्या गंभीर बाबीकडे शिवसेना पक्षाचे नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांचं लक्ष वेधलंय. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता 15 जानेवारी 2024 रोजी मतदान होणार आहे. या घोषित झालेल्या आदेशान्वये ठाणे महापालिकेनं 17 डिसेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तसंच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन पत्ता आणि पालिका क्षेत्रातील 1 ते 33 प्रभागांकरता निवडणूक निर्णय अधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांच्या मोबाईल क्रमांकासह नावांची आणि भेटण्याच्या कार्यालयीन पत्त्याची जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. परंतु प्रत्यक्षात त्या जागेवर अधिकारीच नाही की अथवा कोणतीही यंत्रणा कार्यान्वित झालेली दिसत नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात 4 दिवसांवर आली आहे, तरी अधिकारी जागेवर भेटत नाहीत. तेव्हा निवडणूक यंत्रणा कधी स्थापित होणार, उमेदवारांच्या समस्या कधी मार्गी लागणार असा सवाल ठाणे महापालिका क्षेत्रातील उमेदवारांना पडलाय.